कास रस्त्यावरील अनधिकृत बांधकामाप्रकरणी MSRDCला संयुक्त समितीची नोडल एजन्सी 2 महिन्यात नवा अहवाल सादर करण्याचा आदेश. अहवाल अपूर्ण असल्याचा न्यायालयाचा ठपका. यवतेश्वर कास रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांविरोधात पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हरित न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीत महत्त्वपूर्ण घडामोड घडली. या सुनावणीत जुन्या संयुक्त समितीने दाखल केलेला अहवाल अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण असल्याचा गंभीर ठपका न्यायालयाने ठेवला. विशेषतः अहवालावर पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसणे, हॉटेल आणि घर याबाबत चुकीची किंवा गोंधळाची नोंद असणे, तसेच R47 आणि F52 संदर्भात विसंगती दिसणे यासारख्या मुद्द्यांवर न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उपस्थित केलेले काही आक्षेप न्यायालयानं योग्य ठरवले आणि यावर योग्य दुरुस्तीची गरज असल्याचे नमूद केले. नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा जिल्ह्यातील कास रस्त्यावरील अनधिकृत बांधकामामध्ये या संदर्भात जनहित याचिका मान्य हरित न्यायालय पुणे या ठिकाणी दाखल केली होती. माझे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आणि ॲडव्होकेट श्रिया आवले यांच्यामार्फत ही सदरची केसच्या तारखा सुरू आहेत. मागच्या मंगळवारी झालेल्या तारखेच्या सुनावणीमध्ये या न्यायालयाने दिलेला निर्णय असा आहे की संबंधित जो अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्याकडून दाखल झाला होता त्याच्यावरती ठप्पा ठेवण्यात आलेला आहे आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी नव्हती. हॉटेलचा आणि घर यामध्ये चुकीची आणि गोंधळाची नोंद ठेवलेली आहे. R47 आणि F52 संदर्भात विसंगती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर न्यायालयाने संयुक्त समितीची पुनर्रचना करण्याची आणि नोडल एजन्सी बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आता अहवाल घेण्याऐवजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे MSRDC यांना नियुक्ती केलेली आहे आणि ही नोडल एजन्सी आता 2 महिन्यामध्ये अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्व सातारकरांचं लक्ष लागलेलं आहे.